विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. लाखो वारकऱ्यांच्या मुखी नाम, हृदयात भक्ती आणि पायात सेवा. पंढरीच्या वाटेवर चालताना प्रत्येक माणूस विठुरायाच्या चरणी पाऊल अर्पण करतो. ही वारी म्हणजे फक्त प्रवास नाही, तर श्रद्धा, समर्पण आणि प्रेमाचा महोत्सव आहे. ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात चला आपणही म्हणूया, पांडुरंग हरी विठ्ठल हरी. तर इथं मला तुम्हाला सांगायचं आहे, कुणाला नाही आवडत वारीत जायला, पण प्रत्येकजण संसार पण संत महात्मे आपल्याला सांगून गेलेत की संसार करत करत संसार करता करता परमात्मा साधायचा आहे. आणि रोजच्या रोज जर आपल्याला नित्य निर्मळ मनानं, तर इथं मला तुम्हाला काय दाखवायचं आहे, शाळेत कसे उपक्रम राबवले जातात, जसे की, आणि ही निर्मळ मनानं पोरं कशी एक संत, म्हणजे विठ्ठल विठ्ठल करण्यासाठी रस्त्यानं चालावं किंवा मंदिरात जाण्याची पण गरज नाही लागणार. एवढं आपल्याला बघूनच कसं इतकं छान वाटतंय. मग तिथं ते किती एक संत झालेत बघा. आणि एकाग्रतेनं स्वतः प्रत्येकजण आपापल्या आपल्या मुखात हा विठ्ठलाचं नाम घेऊन किती दंग झालेत प्रत्येकानं. लहान मुलांची मनं निर्मळ असतात ना, आणि मग हे बघून असं कधीतरी वाटतं शाळेत गेल्यावर. आज मला जरा शाळेत जाण्याचा योग आला म्हणून, आणि हे मला दृश्य दिसलं. म्हणजे प्रत्येक वेळी सिटीत वगैरे जागेच्या अभावे ते होत नाही, आणि मग मला माझ्याच शाळेत हा कार्यक्रम बघायला मिळाला. त्याबद्दल मला भरपूर आनंद झाला. जणू काय मीच पंढरीच्या वारीला गेले असं वाटलं मला. मग हे बघून तुम्हाला पण किती आनंद होत असेल बघा. मग आपल्याला जर आपण कधीतरी गेलो ना आपल्या शाळेच्या आसपास, तरी परत असं वाटतं की लहानपण देगा देवा, आणि परत कधीतरी असं वाटतं की आपण पण शाळेत जावं. लहानपणीचे दिवस आठवतात, आणि ह्या वयात आपण नंतर कधीतरी, कारण इतके अनुभव आयुष्य जगताना आलेले असतात की आता असं वाटतं की मोठं होऊच नये, लहानच असतो तर ते किती आनंददायी असतं. लहान मुलांचा हा निर्मळपणा बघून आणि हा उपक्रम राबवलेला बघून मला खूप आनंद झाला, आणि त्यात स्वतःला पण लहान झाल्यासारखं थोडंसं वाटलं. अजून पण आपल्याला आपली शाळा आठवते, आणि आपल्या शाळेत जाण्याचा एक परत एकदा कधीतरी आनंद मिळतो. ह्यातच मोठं समाधान आहे खरं तर. आणि पण नंतर कधीतरी ह्या चिमुकल्यांच्यात मिक्स व्हायला मिळालं तर आपण पण त्यांच्यासारखंच निर्मळ होतो. आणि आत्ता जर असं वाटतं की मग तुम्हाला पण कधीतरी असं वाटतं का आपल्या शाळेत जावं, आणि तुम्ही कधी जाता का तुमच्या शाळेत? आणि हे प्रत्येक वेळी शाळेतले सुखाचे दिवस आठवतात, आणि नंतर कितीतरी आता असं वाटतं आयुष्याचे पेपर सोडवून की त्यावेळचे पेपर खूप सोपे होते. त्यावेळचं जीवनच एक छान होतं की जेणेकरून आपल्याला एक खरंच शाळेचे दिवस, आणि ते अनुभवायला आपल्याला मिळालं आपल्या इतका भाग्यवान कोणी नाही असं कधी कधी असं वाटतं. कारण शाळेतली जी मैत्री, निर्मळपणा, जे आजूबाजूच्या वातावरण असतं ते कंप्लीट शाळेत आहे तेवढ्या वेळात आपल्याला सगळंच टेन्शन विसरायला लावणार असतं. तर धन्यवाद. राम.